आणि आता आम्ही पहिले आलोय अलिबाग बीच आणि पुढं दिसतोय ना तो कुलाबा किल्ला आहे. जेव्हा पूर्ण फार्म हाऊस स्विमिंग पूल तिकडे आहे. हे गायज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो आता आम्ही आलो अलिबागला. पहिले तर आम्ही आता कामं होतो सेकंड शिफ्ट नाही जनरल शिफ्टला होतो. फर्स्ट शिफ्टच्या टाईमला निघालो. मग आता वाजल्यात 7:00ला आम्ही पोचलो टच अलिबाग. पहिले बीचला आलो आहे. तर बीच तर आता समोरच आहे. बघायचं आहे एक मिनिट. हेवन यो बीच यावरी पब्लिक क्राऊड पक्का आहे. 2 दिवस सुट्ट्यात ना आता 15 ऑगस्टची. आता आज आहे 14 ऑगस्ट. तर आता बघू जाऊ तिकडे जरासा व्हिडिओ शूट तर होणारच ना ब्रो. काय बाबा नवीन दिसलो आम्ही. तर मित्रांनो आता एकटाच निघालो. तो तिकडेच बसला मंथन. तो आणि मी आलो कामावरून. तिथे 4-3:30ची ट्रेन पकडली आणि इकडं आलो. 7 वाजता पोचले. आणि आता आम्ही पहिले आलोय अलिबाग बीच आणि पुढं दिसतोय ना तो कुलाबा किल्ला आहे. तर आता आपण चाललो इकडं. आता पाणी तर तिकडं गेलाय बाई. काय सनसेट पण झालेला आहे. काय बरं वाटतं. हवा पण मस्त आहे. चिल वाईब आहे मस्त. तर आपण त्या बोट जवळ जाऊ. काय सीन आहे भाई. हो बघा. तर काय जाता आपल्या होडी जवळ तर आले. पण आता पाणी आहे इथं. जाऊ कसा बघा. लेट्स गो. इथे जास्त पाणी नाही आला कारण की पाणी गेलं माग. आय लव्ह अलिबाग. तिकडे पण आहे जायला पण तिकडे जाऊणार नाही मी एकटा. जय श्रीराम जय श्रीराम. रेंट कार्स अवेलेबल इन अलिबाग बीच. बघा ही गाडी आहे ती. जा कुठून तरी बाबा ठोकशी. ही गाडी ट्रिप मार ट्रिप. यो इथं बसले एकटा वाघ. मस्त बसायला पण जाग आहे ना. हवा येतं ना एवढी भारी ना. आपण आलोय तोफ बघायला चालतो. खास तोफ ओची ब्रो. इथून येऊ बघा कुलाबा किल्ल्याला. OBT नंबर प्लेट तर मित्रांनो यो बघा नाव या काय लिहिले आरो. त्याचे असेल. नाही यायचेच आहे. त्याचे आहे. उलटा बघताय या साईडच्या बरोबर दिसत बघा. तर मित्रांनो आता आम्ही बोलवतो ना मंथन कोण हिरो आहे. तर आता नाव तर बघलं अलिबाग बीच. पुढं फॉर्ट आहे ना. पेंग्विन बघा. पेंग्विन आहे का काय हो. किंगफिशर मला बोलते पेंग्विन आहे बोलते. किंगफिशर. बघा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता
अलिबागवरून आम्ही घरी 9 वाजता घरी पोचलो वाटतं बहुतेक तरी. मग आता त्याच्यानंतर तिथून मग आम्ही फार्म हाऊसला आलो. रात्री झालो, रात्री 11 वाजेपर्यंत व्हिडिओ नाही काढले कारण की लाईट बंद ठेवलेली. आपण झोप पण आलेली कारण की कामावर गेलो तर. त्याचा फार्म हाऊस एक्सप्लोर करण्यासाठी आता निघलेलं, पण आता पाऊस पडतोय बघा. इथूनच कसं भारी वाटतंय, एक नंबर वाटतंय. इथं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो सध्या तरी. नंतर पाठीमागं पण आहे, तिकडं पण जाऊ आपण. आता जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. स्विमिंग पूल आहे एवढा, बाकी माग एवढा स्पेस. नुसते हरियाली एक नंबर वाटतं मला. तेच बघा कसं आलं, फोटोशूटला या म्हणजे काही बाजूला कोणच नाही, एक नंबर फिलिंग येतं. तर मित्रांनो आता बघा काय दाखवतो तुम्हाला, फॉग बघा किती आलं इथं डोंगरावर. तो बघा फॉग किती आहे. इथं घर पण आहेत त्यांचं, काय फिलिंग येत असेल ना, एक नंबर. आणि इथं बाजूला पण बघा किती झाड आहेत, मस्त वाटतं यार इथं. आतमध्ये पण दाखवतो थोडं. तर मित्रांनो मला दिसत असेल फुलं, आपण बघा किती आहेत, वेगवेगळी प्रकारची फुलं आहेत, ती पण दाखवता. बरं इथं एंट्री आहे फार्म हाऊसची. आणि बरं इथं बसण्यासाठी, चिल करण्यासाठी मस्त आहे की. परत इकडं आपण रूम्स इथं आहे एक, दाखवतो आतमध्ये काय काय आहे. आणि परत इकडं सरळ काय काय त्या बघू आपण. चिकट झाले म्हणून गवतावल्या चालतं. इकडं पण झाडं लावले. आणि परत पाणी जायला का एक नंबर वाटतं. तिकडं पण काहीतरी आहे, पण तिकडं आता जाऊच नाही वाटणार कारण की बाई चिखल झाले आणि पाऊस पडतं. विहीर पण आहे इथं बघा. मित्रांनो आता आपण एंट्री केली, आपल्याला दिसते या साईडला किचन आहे. किचन, सोफा 2, इथं झोपलेले 2 जण. परत लेफ्ट साईडला रूम. ही रूम आहे. काय अवस्था झाली बाई बघ. काल रात्री आम्ही जास्त काही केला नाही, येऊन डायरेक्ट झोपलो. मला 2 व्हिडिओ एडिट करायचे होते, व्हिडिओ एडिट करत झोपलो. आणि जो दुसरा फोन आहे तो फोन होता चार्जिंगला लावलेला, तसंच तो अखेरा चार्जिंगला त्याला खाली उठलो, आता बघितलं चार्जिंग होतं. तर आता आम्ही चाललो बाहेर. बरं आता येऊ तेव्हा पण दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो ती गाडी दिसत असेल तुम्हाला, तर माझं फार्म हाऊस आहे. आणि गाडी आम्ही तेवढं लांब लावली. शेतातले एंट्री आहे मस्त अशी एंट्री पूर्ण. तर मित्रांनो आता आम्हाला एक काम होतं ना, तर आम्ही चाललो जरा, कुठं चाललेलो, कोरलाईला चाललेलो. तर आता आम्हाला समोर दिसतंय कोरलाई फॉर्ट, हे समोरच आहे. इकडे तुम्हाला दाखवतो झाडायला. तर आता खूप थोडं आहे, मला आम्हाला गाडी द्यायची होती एक, मागं आहे ती. आणि हा बघा इथं कोरलाई किल्ला तो वाला. तर आपल्याला पण तिकडे जायचं आहे, बघू चालू असतं तर आतमध्ये जाऊ आपण. तर आता चला आपलं काम आहे तो पहिले करू, मग नंतर तुम्हाला एक्सप्लोर करू काही दुसरं काही. पण आता आम्ही आलो आहे कॉस्टल ब्रिजला, रिसॉर्ट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा, इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, आपल्याच भाऊचा आहे. तर आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय. पहिले स्टार्टिंगला तुम्हाला असं किचन वगैरे, इथं काय पाहिजे असेल खायला ते इथं मिळेल. आणि आतमध्ये रूम्स वगैरे बघू, चला एक्सप्लोर करू आतमध्ये काय काय अजून. ते 2 जण गेले आणि ते बघा 2. तर ना आता इथं मागं दिसेल ना ती एक रूम आहे. परत इकडं
टेंटवाल्या पण रूम आहेत बघा, 1 आणि 2. टेंटवाल्या 2 रूम्स आहेत आणि बाजूला बंगलो टाईप पण आहेत 2. परत तिकडं पण आहे आणि पुढं आहे स्विमिंग पूल. स्विमिंग पूल पण भारी आहे. एंट्री इकडून. यो स्विमिंग पूल आहे इथं मस्त. व्ह्यू कसा असेल ते बघा. तिथं टर्फ पण आहे छोटासा, तुम्हाला दिसत असेल बघा. मित्रांनो आता आम्ही चालू आहे टर्फकडं. हे बघा 2 असं रूम्स आहेत. वरती गेली आणि परत पुढं मॅट टाकले ते बरं आहे, नाही तर पाय स्लिप झालं. गवत आलंय. आता इकडं जायचं. मित्रांनो आपण आता आलोय कोरलाई फॉर्टला. एवढा एंट्री इथूनच आहे. तर आता आपण येणार होतो संध्याकाळी येऊ इथं. आता इकडं फेरी झाली मग त्याच्यामुळं आलो. आणि माझ्या पाठीमागं कोरलाई बीच. तर तेव्हा कोरलाई फॉर्ट किती मोठा आहे तिथपर्यंत पूर्ण अजून आतमध्ये असेल. आता बघू आतमध्ये. ओपनिंग टाइम ना क्लोजिंग टाइम पण आहे. एंट्री फी वगैरे ते सगळं आहे. आतमध्ये बघू शकता बरं. परत ते दोघं जाऊन बसले तिथे. कोणलाच एंट्री नाही वाटतं. बहुतेक तरी एंट्री नाही आता सध्या, कारण की पाय घसरून पाडायची पण भीती आहे त्याच्यामुळं. तर आता आपण बघू इथं बसू जरा वेळ चिल करू. ऊन ते लागते जाम. ताटांचा आवाज येत असेल तुम्हाला पण. क्लास तर आता आपण जाऊ तिथं दगड्यांच्या इथं बसू, चिल मारू जरा. मित्रांनो आता आम्ही नंतर संध्याकाळी पण येणार आहोत इथंच फॉर्टला जाणार. फॉर्टला जायला यायचं आहे म्हणून काय एवढं फोटो वगैरे आता काढत नाही, कारण की आम्ही अजून आंघोळ पण नाही केली. ती काही पण सकाळी गेलो. आता इकडे यायचं होता गाडी द्यायला, त्याच्यामुळं आंघोळ नाही गेली, कारण की परत भिजलो असं तर कपडे चेंज करायला लागले असतं म्हणून आंघोळ नाही गेली. तर आता किंवा कसला व्ह्यू येतो समोरच. काय आवाज येतो. आम्ही तिथं शूटला पण आलो होतो, तुम्हाला दिसत असेल ना तिकडं मी शूटला आलो होतो एकदा. प्री वेडिंग शूटला आलो होतो तेव्हा माहीत नव्हतं कोरलाई बीच आहे त्या, कारण की इव्हिनिंगच्या टाईमला पण आलता आणि मला एवढं काय माहीत नाही. आता मला माहीत झालं कोरलाई बीच. परत इथं कोरलाई फॉर्ट पण आहे त्या. काय व्ह्यू भारी येत. तर काय आता आम्ही चालू आहे फार्म हाऊसला. रात्रीचं वाजल्या 12. सापा निघाली 4. ह्यो रस्ता असा आहे ना, त्या लाईट नाही तर चोर समजून मारतील आपल्याला. एकच लाईट आहे तिथे होते. शेड बसायला जागा आहे ना तिथली, तीच लाईट चालू आहे. आज तो मेन हॉल नाही ना, तो पण नाही चालू मोठावाला. कारण आज आप बघू शकता आतमध्ये. पहिले तर आपल्याला इथं किचन आहे. किचन गॅस सिलेंडर पण आहे आणि फ्रीज. हे फ्रीज आणि मसाला तर हे आहे. मसाला विसाला जेवण बनवता का.
अरे अमोल पण आहे या काय हे थांब थांब काय बोललो लालबागचा राजा आणि परत इकडं कपड ही लाईट लाव ना ही वाली दोन्ही दोन्ही डिस्को लाईट लाव डिस्को लाईट त्या पण कर NSG वाला आलं NSG फक्त एक लाव फक्त आणि पिरियड चालू मेरा भारत स्वातंत्र्य झाला काही नको आणि परत या लेफ्ट साईडला आपल्या रूम आहे सकाळी दाखवली तुम्हाला आता बघा परत इंटेरियर 1 बेड हे बाथरूम बाथरूम दाखव थांब अरे व्हिडिओ चालू आहे हे बाथरूम आहे आणि यो मी मॉर्निंग झोपला उठवला तर मित्रांनो आता आम्ही निघालो बाहेर जायला कुठेतरी रात्री याचा झोपाचा जेवायला पण बाहेर ना परत येऊन रात्री झोपाचा एवढाच चालू आहे आमचा आता जेव्हा पूर्ण फार्म हाऊस स्विमिंग पूल तिकडे आहे आणि बाकी इकडचा व्ह्यू विहिरीजवळ 1 मिनिट विहीर दाखवतात मला ही विहीर काय मस्त भरले बघा पूर्ण पाणी पण चांगलं आहे त्याचं आणि बाकी मागे शेत आहेत तिकडं तर आता आम्ही चाललो बाहेर जायचं कुठंतरी मला पण नाही माहीत कुठं जायचं तलेकर असं काहीतरी आहे तिथं जायचं प्रत्येक मित्रांनो आता विषय असा आहे यो बघा यो फॉर्म असतो दिसतो तो आणि यो पूर्ण रस्ता आहे आणि गाडी आमच्या एकच आहे आम्ही 4 जण होते 2 जण पुढे गेला 5 आर्यन पुढे गेले आम्ही एका इथं रात्री 12 वाजता आम्ही 4 जण आले रस्ता दाखवता मला तुम्हाला कसं आहे चढायला गाडी चालतं फक्त नील आले ना शेवायला लागले त्याच्यामुळं पाराची शक्यता आहे येऊन असा रस्ता आहे बरं तिथून पुढं पण आहे मित्रांनो रस्ता आहे तो तिथं नील आले त्याच्यामुळं तिथून असं डायरेक्ट सरळ तर डायरेक्ट बाथरूम बन मित्रांनो आज संडे पण आहे त्याच्यामुळे पर्यटकांचं गर्दी बघा किती आहे बघा किती पर्यटक आहेत पोहण्यासाठी गर्दी आणि हा मंदिर पूर्ण पण बाहेरून खूपच असं छान दिसतं हात गाजवायला लावले प्रिपेअरवर तर मित्रांनो आता लास्ट नाईट आहे आणि पोरांनी तिथं व्हिडिओ प्रिपेअर केलतात ब्लूटूथवर आवाज ऐकला असेल तुम्ही तर लास्ट नाईट फार्म हाऊसवर तर उद्या जाणार आहोत आपण घरी तर घरी जाण्याच्या अगोदर आपण एक मंदिरात पण जाणार आहे तो व्लॉग वेगळा येईल आणि आपण रामेश्वर मंदिर तिथला एक व्लॉग वेगळा येईल आणि कोरलाई फोर्टचा तो पण व्लॉग वेगळा येईल तर ते पण ब्लॉग बघा पहिले हावाला पूर्ण ब्लॉग टाकेन मी आपला अलिबागचा पूर्ण टूरचा तर ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आता उद्या बघू कुठं गेलो तर तो पण दाखवतो तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू उद्या आता मी झोपणार वाजले आता 12:50 झालं तर आता झोपतोय ना आता बघू उद्या काय कार्यक्रम आहे त्या कुठं जायचं वाजले प्रिपेअर केलं
पण नाही ते तुझ्या घरी जायचं आहे. तो गेले बाहेर. चलो चलो फटाफट हात वरती सगळ्यांचे हात वरती ए मंथन मंथन तो कुठं आहे? लॉक लावून ठेव. लॉक लावला. सिंगर क्रिकेटर उतरला. किती वाजलं? 37:38. झोपत नाही. मला हलवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. तर मित्रांनो आता एक फुल बघा कसलं भारी जास्वंदीचं दिसतंय. हे काहीतरी शेडो पिंक कलरचा एक नंबर ना. आणि इथं रोज रेड कलरचा रोज आणि इथं पिंक कलरचा रोज आहे. फुलं पण जाम भारी दिसतंय. काय काय अजून तर मित्रांनो आता आपण निघालो होतो आग्रावला एकविरायच्या मंदिरात. तर आता मध्ये आम्ही थांबलोय मंदिरामध्ये. महादेवांचं मंदिर आहे, शिवलिंग आहे आतमध्ये. तर तिथं दर्शन करून घेऊ श्रावणी सोमवार पहिला. तर मित्रांनो आता आपला टूर संपलेला आहे. तर आता आम्ही पेट्रोल पंप पेट्रोल टाकलेलं. आता मी चाललो आहे पनवेलला. पनवेलवरून मी जाईन पहिले मामाकडं, नंतर उद्या जॉबला जाईन. तर ब्लॉग इथं सेंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि पुढचा 3 ब्लॉग येतील ते पण पूर्ण बघा. आणि ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाची ID देतो ती डिस्क्रिप्शनमध्ये. पोस्टला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा. चला बाय बाय, सी यू.